वर्ष लागले आणि या 17 वर्षाच्या इन्व्हेस्टिगेशन 5 जजेस चेंज झाले, इतके सारे विटनेसेस एग्जामिन करण्यात आले, हजारो पानाची चार्जशीट तयार करण्यात आली, त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट तयार करण्यात आली आणि 17 वर्षानंतर निकाल हे येतो। हे सगळे लोक ज्यांना आम्ही पकडलं होतो 17 वर्ष अगोदर हे सगळे निर्दोष आहे। मग प्रश्न हे उपस्थित होतो की मग कोण आहे दोषी, कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? देशाचे पंतप्रधान देणार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देणार, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज NIA देणार, ATS देणार, कोणीतरी केलं असेल? मग कोण आहे? या देशामध्ये आपल्याला हे सापडता येत नाही आहे। भगवा आतंकवादीच्या नावावरती आतंकवादी कारवाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यावेळेस निरपराध लोकांना आत टाकून त्यांच्यावर केस दाखल केली होती। कोर्टाने त्यांना आज याच्यामधून दोषमुक्त केलं। खरं तर मी न्यायालयाचा सन्मान करेन, परंतु निरपराध ज्यांना आत टाकलं होतं त्यांना अनेक छळ सहन करावा लागला आणि आज कोर्टाने खरं तर त्यांची मुक्ती केलेली आहे। एकंदरच आतंकवादीवरती लक्ष हटवण्यासाठी भगवा आतंकवाद ही संकल्पना पुढे आणली होती तत्कालीन सरकारने। और एक दहशतवादी हमले में एक भूमिका इस प्रकार से रवैया करेंगे, ये देखना होगा। दहशतवाद को कोई धर्म नहीं होता, दहशतवाद की कोई भाषा नहीं होती, दहशतवाद का कोई मजहब नहीं होता, दहशतवाद का कोई रंग नहीं होता। ये दहशतवाद की जो लड़ाई है ये तिरंगे की आन बान शान की लड़ाई है, उसी को उसी की नजर से देखना चाहिए। सर, और एक महत्वपूर्ण बात कि इस केस में पूरे हेमंत करकरे और RR पाटिल ये बहुत 2 इम्पोर्टेंट व्यक्ति थे, लेकिन आज वो हमारे बीच नहीं। आप इस चीज को कैसे देखते हैं? क्या वर्डिक्ट अलग हो सकता था अगर ये दो लोग? शहीद हेमंत करकरे जी का जो किरदार और उनकी जो राष्ट्रभक्ति और राष्ट्र प्रेम था, आज ऐसे किरदार की याद आ रही है और उन्होंने इस पूरे तहकीकात में उन्होंने एक अहम भूमिका निभाई थी और उस दरमियान उन्होंने काफी बयान और काफी उनके जो ऑन रिकॉर्ड जो चीजें कही, ये आज भी वो मिसाल है। आज उसकी सारों की याद आती है। वो जो 26 आका कौन है, फिर भी ये बैलेंस करने की कोशिश हमेशा कांग्रेसी नेताओं से हुई है कि आतंकवाद का कोई धर्म नहीं होता। अरे धर्म के ऊपर ही तो आतंकवाद हो रहा है। अब पहलगाम में भी धर्म पूछ कर मारा गया, क्या वो धार्मिक आतंकवाद नहीं था? तो उनको बैलेंस करने के लिए झूठ मूठ के आरोप लगाए गए। हमारे एक बड़े नेता है, महाराष्ट्र से आते हैं, यहाँ पार्लियामेंट्रियन है, वो भी उस समय उन्होंने ये कहा था और कबूल भी किया था कि हाँ हमने ये कह दिया बैलेंस करने के लिए। मतलब ये क्या है? भगवा आतंकवाद की फ्रेज उन्होंने बनाई, सामने लाई और झूठ मूठ के आरोप अलग अलग तरीके से अलग अलग समय पर लग गए। बिल्कुल ही घिनौना ऐसा काम हर समय कांग्रेस ने और उनके सपोर्टर्स ने किया है। बिल्कुल मैं कड़ी निंदा इसकी करती हूँ। 17 साल चले गए इन लोगों के। साध्वी जी ने और बहुत सारे लोगों ने बहुत कुछ सहा है इस सिस्टम का। बहुत मतलब गुस्सा आ रहा है इस बात पर, बात करते करते भी गुस्सा आ रहा है, बढ़ता है गुस्सा। देश आज ये समझ रहा है कि बेबुनियाद आरोप लगाने वालों को ये सबक मिला है, लेकिन इसके बाद भी फिर भी हम आज ये आनंद का दिन मनाएंगे कि आज ये सब निर्दोष छूटे हैं। एक अलग सवाल, राहुल गांधी अभी बोल कर गए हैं यहाँ पर कि हाँ भारतीय जो अर्थव्यवस्था है वो मरी हुई है। डोनाल्ड ट्रंप ने जो बोला है वो कहा, आज इस बात पर नहीं बोलेंगे। साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह मालेगाव स्फोटातील 7 आरोपी निर्दोष मुक्त। पुराव्याअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही। सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडून आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं, पण या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही। मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये। मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह निर्दोष मुक्त। RDX कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही। कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। अभिनव भारतचा निधी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही।
कोर्टाने हे सांगितलं की जे 325 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना RDX मिळवलं, त्यानंतर RDX ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाही आहे. त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं. मोबाईलमध्ये कोणतेही पुरावे सापडले नाही, बोटांचे ठसेही कुठे सापडले नाही. आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही. आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे. फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही. निर्दोष मुक्तता झालेले कर्नल पुरोहित कोर्टात काय म्हणाले? मला जी शिक्षा या 17 वर्षांमध्ये मिळाली ती मी भोगली. जामिनावर येऊनही मला बरंच काही सहन करावं लागलं. जे काही घडलं ते वाईट होतं. तपास यंत्रणा चुकीची नसते, पण त्यामध्ये काम करणारे काही अधिकारी चुकीचे असतात. आम्ही त्यांचे शिकार झालो. अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा देण्यात आली. सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा कधीही सहन करावा लागू नये. मी कोर्टाला धन्यवाद देतो. I am serving the nation. I'll keep serving the nation. That's all. I am serving the nation. I'll keep serving the nation. कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञा सिंग यांना रडू कोसळलं. मला जेव्हा तपास यंत्रणांनी बोलवलं तेव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले, पण मला पोलीस कोठडीत ठेवलं, माझा अपमान केला, मारहाण सुद्धा केली. माझा समाजात अपमान झाला. पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले तरीही लोक मला वाईट नजरेनं बघायचे, माझा अपमान करायचे. माझ्यावरून भगव्या रंगाला सुद्धा कलंकित केलं गेलं. 17 वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले. अपमानाचं आयुष्य मी 17 वर्ष जगत होते. भगव्याला आतंकवाद बोललं गेलं. आज भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला. ज्यांनी भगव्यावर अत्याचार केला देव त्यांना शिक्षा देईल. मी आता प्रसन्न आहे, आपले आभार मानते, धन्यवाद देते. पण निर्दोष सुटून सुद्धा आयुष्यात आतापर्यंत जे नुकसान झालंय त्याचं काय करायचं? निर्दोष मुक्तता झालेले समीर कुलकर्णी कोर्टात काय म्हणाले? मला भोपाळमधून अटक करताना माझ्याकडून 900 रुपये काढून घेतले आणि रेकॉर्डवर 700 रुपये दाखवले. मला ते माझे 900 रुपये परत मिळावेत. प्रश्न पैशांचा नाहीये, पण मला ते पैसे परत मिळावे. तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 7 जणांची निर्दोष मुक्तता